अजित पवारांनी काय केलं? अजित पवारांनी आपली स्वतःची विश्वासार्हता स्वतःच्या हाताने घालवली. आता हे किती शाहू फुले आंबेडकरांच्या नावाचा जप जरी केला किंवा पुन्हा एकदा जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या समाधीसमोर जाऊन आत्मक्लेश केला, त्याचा काही उपयोग नाही. राज ठाकरेंनी गेल्या 10 वर्षामध्ये जेवढ्या कोलांटुड्या मारलेल्या आहेत, म्हणजे वैचारिक ताळमेळ अधिष्ठानच ज्याला नाही अशा प्रकारचा माणूस म्हणून राज ठाकरे उदय झाले. जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मराठ्यांचा प्रश्न सुटणार आहे काय? महत्वाचा प्रश्न. हा पहिला प्रश्न आहे. सगळे सोयरे याच्या व्याख्या कोणत्या आधारावर निश्चित होतात? मी 2014ला ज्यावेळेस मराठा आंदोलन चालू झाले त्यावेळेस म्हटलं घटनेमध्ये बदल केल्याखेरीज मराठ्यांना आरक्षण मिळणं कालत्रयी शक्य नाही. म्हणजे दिल्लीमध्ये बदल करावा लागेल. दिल्लीमध्ये म्हणजे हा लढा ऍक्च्युअली दिल्लीशी आहे. तुम्हाला जर समजा जायचं दिल्लीला आणि तिकीट काढतात चेन्नईचं, तर समाजशास्त्रीय दृष्ट्या मराठे हे कुणबीच आहेत असं कालत्रयी सिद्ध होत नाही. हे प्रकाश आंबेडकर हे हटवादी आहेत. हट्ट फार हटवादी आहेत. नमस्कार, मी संजय सोनवणे. मराठी दर्शन मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. महाराष्ट्रामध्ये सध्या आपण जर पाहत असाल तर एक वादळी चमत्कारिक अशी स्थिती निर्माण झाली असल्याचं आपल्या लक्षात येईल. एकीकडे जरांगेंचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे, दुसरीकडे लक्ष्मण हाके ओबीसीसाठी प्रति आंदोलन करतायत, तिसरीकडे धनगर समाज रास्ता रोको किंवा आम्हाला एसटी मध्ये सहभागी करून घ्या यासाठी आंदोलन करत आहे, आणि तिसरीकडं जर आपण पाहिलं राजकीय दृष्ट्या तर खुद्द महायुतीमध्ये अजित पवार इकडं पडत चालले आहेत, दुसरीकडे शिंदेंनाही स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, आणि तिसरीकडे देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आपलं स्थान पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी, पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत असं दिसतील. तिसरीकडे महाविकास आघाडी आहे, त्याच्यामध्ये शिवसेना आहे, काँग्रेस आहे आणि शरद पवार गटाची राष्ट्रवादी आहे. या तिन्हींमध्ये सुद्धा कितपत ताळमेळ आहे हे सध्या एक शंकास्पद वातावरण निर्माण झालेलं आहे. एकीकडे शिवसेना आम्हाला नकोच असा मानणारा एक मतप्रवाह पुढे येतोय, कारण उद्धव ठाकरेंचं पूर्वी एवढं जे काही एक सामाजिक स्थान होतं ते आता राहिलेलं नाहीये. त्यामुळे शिवसेनेला कितपत यश मिळेल आणि त्यांना किती जागा द्याव्यात हा एक वाद एकीकडे आहे. दुसरीकडे शरद पवारांचा गट आहे आणि नाना पटोले काँग्रेसतर्फे एक काँग्रेससाठी म्हणून संघर्ष करत आहे, असं एक चित्र दुसऱ्या बाजूने दिसतंय. चौथ्या बाजूने आपण जर कायदा सुव्यवस्था ही जर स्थिती पाहिली तर अत्यंत विदारक गोष्ट आहे. म्हणजे आताच कालच अक्षय शिंदे या व्यक्तीचा, त्या तरुणाचा एन्काउंटर करण्यात आला. खरं म्हणजे ही कायदेशीर हत्या आहे का खून आहे असं म्हणावं, असं वाटावं अशी स्थिती आहे वरकरणी तरी. कारण तुमच्याकडे ते आरोप सिद्ध करण्या एवढे पुरावेच नव्हते आणि कोणाला तरी बळीचा बकरा वाढवायचा म्हणून तुम्ही कोणाचा तरी बळी घेतला, आणि तेही कायदा हातात घेऊन. असं एक बिहारसारखं, उत्तर प्रदेशसारखं किंवा मागे कर्नाटकमध्ये जे प्रकरण घडलं होतं एन्काउंटरचं, हैदराबादचं, असं वातावरण चित्र समोर येत आहे. एकंदरीत एक धमासान राजकीय, सामाजिक आणि कायदा सुव्यवस्था हे चालू आहे. चौथीकडं लाडकी बहीण योजनेमार्फत महिलांना जवळ घेण्याचे किंवा त्यांना आकर्षित करण्याचे किंवा त्यांचं मत मिळवण्याचे प्रयत्न इकडे चालू आहेत. त्यासाठीचे पैसे आणायचे कुठनं हा राज्य सरकार पुढं आजही यक्ष प्रश्न आहे. हायकोर्टाने सुद्धा
सुनावलंय राज्य सरकारला की तुम्ही जर साध्या साध्या गोष्टींसाठी जर निधी पुरवू शकत नसाल तर लाडकी बहिणी योजना रद्द का करू नये, हा पण प्रश्न आहे. दुसरीकडे आता कालच गोष्ट झाल्या जवळपास 40-45 हजार कोटी रुपयाच्या नवीन योजना घोषित केल्या. खरं आता प्रश्न असा येतो की लाडकी बहीण योजनेसाठी मुळात 46,000 कोटी रुपयाची गरज आहे. आधीच कर्जात आहे महाराष्ट्र. ते पैसे सरकारकडे नाही. त्यात पुन्हा काल ॲडिशनल 45,000 कोटी रुपयाचं हं. पॅकेज वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी, योजनांसाठी. जैनांसाठी म्हणा असतील किंवा मराठ्यांसाठी असतील किंवा अन्य घटकांसाठी असतील, ते घोषित करण्यात आलेलं आहे. प्रश्न असा आहे, महाराष्ट्र सरकार यासाठी पैसे आणणार कुठून? कारण महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवर ऑलरेडी एवढा मोठा बोजा पडलेला आहे आणि त्यात 7वा वेतन आयोग असेल किंवा पेन्शन योजना असेल, त्याच्यामुळं पडणारा भार असून वेगळा. म्हणजे समस्यांच्या दलदलीमध्ये महाराष्ट्र राज्य अडकलं आहे. पाचवीकडे आपण जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रातले जे विकास प्रकल्प होते, म्हणजे रस्त्यांचे असतील किंवा MIDC असतील किंवा जैतापूर सारखे आण्विक विद्युत प्रकल्प असतील, ते सगळेच्या सगळे ठप्पच्या ठप्प पडलेले आहेत. उलट आता परिस्थिती अशी आहे की एकीकडे आपण म्हणतो की परकीय गुंतवणूक FDI आपल्याकडे यायला पाहिजे आणि दुसरीकडे परिस्थिती अशी आहे की FDI जिथे आले तेच प्रकल्प पूर्ण होत नाहीये. मग नवीन FDI येणार कुठनं? राज्य सरकार दावे करते की 70-80 हजार कोटीचे प्रकल्प येत आहेत, पण ते फक्त कागदोपत्री करार आहेत. ती गुंतवणूक प्रत्यक्षात आलेली नाही. ती न येण्यासाठी अजून सामाजिक कारण आहेत. नंबर 1, कोणताही नवीन प्रकल्प यायला लागला कोणत्याही भागामध्ये, कोणतेही, तो विदर्भात येऊ, मराठवाड्यात येऊ, कोकणात येऊ किंवा पश्चिम महाराष्ट्रात येऊ, सामाजिक आंदोलन चालू होतं. अनेक लोक काय करतात, जे पैसे खाऊन करत असतील किंवा त्यांना वाटतं हे चुकीचं आहे म्हणून करत असतील, त्यांच्या हेतूबद्दल शंका न घेता मी असं म्हणेन की आंदोलन होतात की नाही, होतात. दुसरी गोष्ट, परकीय कंपन्या किंवा स्थानिकही लोकांनी मोठी गुंतवणूक एखाद्या भागामध्ये काही ठेवली तर भूमिपुत्र म्हणून स्थानिकांनाच नोकऱ्या द्या, असं एक प्रकार होतो. एवढंच नाही, आम्हाला कॉन्ट्रॅक्ट आहे, आम्हाला बांधकामाचा असेल, खडी पुरवण्याचा असेल, रस्ते बनवायचा असेल किंवा कामगार पुरवण्याचा असेल किंवा श्रमिक पुरवण्याचा असेल, त्यासाठी स्थानिक गावगुंड किंवा दादा हे त्यासाठी दावा वाढतात. त्यानंतर MSEB असेल, पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल, हे पैसे खाणारं, जे पैसे खाणारच खात आहे, तर काही शंका नाही, ते पुन्हा बोकांनी बसले असतात. मग तुम्ही महाराष्ट्रामध्ये उद्योगधंद्यांचं राज्य निर्माण कसं करणार? नंबर 1. नंबर 2, उद्योगधंदेच नसले तर रोजगार निर्माण होणार कुठनं, ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, सरकार मुळातच नोकर भरत्या थांबवल्यात आणि कंत्राटी कामगार घेण्याचं सरकारचं सुद्धा सध्या धोरण. मग ते कॉर्पोरेशन असो, नगरपालिका असो, ग्रामपंचायती असो किंवा राज्य सरकार असो, ते शिक्षण खातं असो, आरोग्य खातं असो, सगळीकडेच कंत्राटी कामगार घेण्याची सध्या परिस्थिती वाढली. अशा स्थितीत महाराष्ट्रीय जनतेचे जे खरे प्रॉब्लेम आहे, एक तर रोजगारचा प्रॉब्लेम, एक तर चांगलं जीवन जगण्याचा प्रॉब्लेम, चांगलं आरोग्य असावं आणि जीवनाची हमी असावं, असं एक वातावरण, ह्या 4 गोष्टी आहेत का? तर त्या दिसत नाही. पाचवीकडं चाललंय काय? प्रत्येक राजकीय पक्ष, इकडे एकनाथ शिंदे मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात, देवेंद्र फडणवीस अजून त्यापेक्षा मोठ्या गोष्टी बोलतात. म्हणजे यांना काही करून लोकांना मुख्य प्रश्नापासून कसं भरकटायचं, हे यांच्या पुढचं एकमेव ध्येय मला दिसतं. मग ते कोणी असो, प्रश्न इथे मी कोणत्याही पक्षाला इथे प्लसही म्हणत नाही किंवा मायनसही म्हणत नाही, हे सगळे प्रयत्न चालू आहे. अशा स्थितीत
मराठी माणसाचं, हं. सामान्य माणसाचं. आता सर ठीक आहे, तुम्ही सुरुवातीला जरांगे आणि हाके यांची आंदोलनं चालू आहेत याचा उल्लेख केला. काही राजकीय प्रवाहातून अशी प्रतिक्रिया येते की जरांगेंना शरद पवार गटाचा सपोर्ट आहे, हाकेंना देवेंद्र फडणवीसांचा सपोर्ट आहे. आता यात काय तथ्य आहे, हे खरं आहे का, काय सांगता येईल याबद्दल? यात तथ्य असावं असं वाटावं असं वातावरण तर आहेच. कारण मुळात आंदोलन करणारा कोणी हं. किंवा ज्याच्या मागे मीडिया उभी राहते किंवा लोक उभी राहतात, ती आपोआप उभी राहत नाही. त्याच्या मागे कोणत्या तरी राजकीय नेत्याचा नक्कीच पाठिंबा असतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही तथ्य नसेल असं म्हणण्याचं धाडस मी करणार नाही आणि तसं नाहीये. परंतु यातनं फायदा नेमका कोणाचा होणार हा खरा प्रश्न आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मराठ्यांचा प्रश्न सुटणार आहे काय, महत्वाचा प्रश्न, हा पहिला प्रश्न आहे. सगळे सोयरे याच्या व्याख्या कोणत्या आधारावर निश्चित होणार आणि मराठे कुणबी आहेत हे जरांगे पाटलांचं म्हणणं कोणत्या अनुवंशिकी शास्त्राने, जात इतिहासाच्या आधारावर का समाजशास्त्रीय आधारावर सिद्ध होणार हा तिसरा प्रश्न आहे. हे होणार नाही. मी 2014 ज्यावेळेस मराठा आंदोलन चालू झाले त्यावेळेस म्हटलं घटनेमध्ये बदल केल्याखेरीज मराठ्यांना आरक्षण मिळणं कालत्रयी शक्य नाही. म्हणजे दिल्लीमध्ये बदल करावा लागेल. दिल्लीमध्ये म्हणजे हा लढा ऍक्च्युअली दिल्लीशी आहे. धनगरांचा लढा ऍक्च्युअली दिल्लीशी आहे. म्हणजे धनगरांना एसटी मध्ये जर सहभाग पाहिजे असेल तर हे मी धनगर समाजालाही वारंवार सांगितलेलं आहे की तुम्ही राज्य सरकारशी भांडून काहीच उपयोग नाही, कारण त्यांना तो अधिकारच नाहीये. तुम्हाला जर समजा जायचं दिल्लीला आणि तिकीट काढतात चेन्नईचं, या तुम्ही वारंवार बोललाय आपल्या चर्चासत्रात, बरोबर खरं आहे. तर मग आता याचं शेवटी काय होणार, हे असंच चालू राहणार का? आणि राजकीय जे आपले नेते मंडळी, आपले प्रतिनिधी करतायत, त्यांचा काय इंटरेस्ट आहे दिल्लीमध्ये बदल करून घेण्याचा? मुळात प्रश्न सुटणार आहे काय हा खरा प्रश्न आहे. नाही सुटणार. मराठा समाज हा कुणबी आहे हे कोणत्याही समाजशास्त्रीय, अनुवंशिकी आणि इतिहासाच्या आधारावर हे सिद्ध होणारी गोष्ट नाही. आता काही ठिकाणी ही गोष्ट खरी आहे की कुणबीच स्वतःला मराठी समजायला लागले होते. पैसे जवळ आले की भारतीय संस्कृती कोशामध्ये म्हटलंच आहे की कुणब्यांकडे जरा पैसा जरा जास्त झाला की ते स्वतःला मराठी म्हणायला लागतात. म्हणून त्यांनी मराठा नाव लावून घेतलं, पण प्रत्यक्ष ते कुणबी आहे. तर असे काही प्रमाण जर सोडलं आपण तर समाजशास्त्रीय दृष्ट्या मराठे हे कुणबीच आहेत असं कालत्रयी सिद्ध होत नाही. नंबर 1, मराठ्यांना आरक्षण जर पाहिजे हरकत नाही, जर गरज असेल, त्यांची आर्थिक अवस्था, सामाजिक अवस्था वाईट झाली असेल, त्यांना मिळायला पाहिजे, यात शंका नाही. परंतु ते मराठा म्हणूनच ओबीसी द्यावं लागेल. कुणबी म्हणून जर मराठे ओबीसी द्यायला लागले सरसकट आणि याची मागणी काय जरांगे पाटलांची आणि सरसकट मागणी, बरोबर आहे, ते होत नाही, कालत्रयी शक्य नाही. जरांगे पाटील यांची मागणी पूर्ण होणं शक्य नाही. राज्य सरकारने जरी केली तर केंद्र सरकार मान्य करणार नाही, सुप्रीम कोर्ट मान्य करणार नाही, सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय मान्य करणार नाही. ही मागे होऊन गेलंय. मागे मराठ्यांना आरक्षण मिळालंच होतं ना, ते सर्वोच्च न्यायालयात टिकलं का? नाही टिकलं. ते टिकू शकत नाही, कारण मराठा समाज हा आजची जी व्याख्या आहे सामाजिक मागास लक्षात घ्या. सामाजिक मागास या संज्ञेमध्ये मराठा समाज बसत नाही. म्हणून मराठ्यांना ओबीसी म्हणून आरक्षण मिळालं नाही हे अलीकडचीच गोष्ट आहे, फार जुनी नाही. जरांगे पाटलांना हे माहित नाही का? त्यांना माहिती आहे. बाकीचे त्यांचे जे पाठीराखे जे नेते असेल, तुम्ही शरद पवार म्हणाला, शरद पवार असेल, अजून कोणी असेल, परंतु त्यांना माहित नाही का? त्यांनाही माहिती. हाकेच आपण हाके इथं धनगरांचा प्रश्न घेऊन आले, ते ओबीसीचा घेऊन आले. खरं म्हणजे
ओबीसी घटकांमध्ये हं. 3च घटक महत्वाचे आहेत हं, हं, महाराष्ट्रामध्ये. माळी आहेत, वंजारी आहेत, धनगर आहेत. पण धनगर आणि वंजारी हे समाज हे भटक्या विमुक्त जातींमध्ये जातात, हं, भटक्या समाजामध्ये जातात. म्हणजे जवळपास त्यांना आदिवासीचा दर्जा किमान राज्य लेवलवर आहेच. हं, त्यांना आरक्षण स्वतंत्र आहे. हं, त्यांना ओबीसीमधनं हं, तोडून दिलेलं आहे. मग ओबीसीमध्ये मोठा गट कोणता राहिला? फक्त माळ्यांचा. हं, आणि ओबीसीच्या आरक्षणाबद्दल किंवा रोहिणी आयोगाने किंवा ओबीसी आरक्षणामध्ये वर्गवारी करण्याचा जो आला आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याला मान्यता दिली, हं, विरोध कोणाचा आहे? माळ्यांचा आहे, बाकी ओबीसीचा नाहीये. हं. त्यामुळं हे ओबीसीच्या तर्फे हाके लढत आहे. ओबीसी मध्ये 450 जाती आहेत. हं. किती? 450. आणि हे 450 जातींचं ते 450 सोडा, त्याचा 30-35 जातींचं प्रतिनिधित्व करतात का? हा दुसरा प्रश्न आहे. हं, करत नाहीत, कारण ओबीसींना या वादामध्ये इंटरेस्टच नाही हं, मुळातच. हं, तिसरी गोष्ट, हं. धनगर समाजाचं पण आंदोलन स्वतंत्र चालू आहे. ते म्हणजे एसटी मध्ये आमची समावेश समावेश करावा. करावा. आता राज्य सरकारने खरं म्हणजे ही केंद्राची आणि राज्य सरकारची दोघांची घोडचूक आहे. हं, जर तुम्ही भटक्या जमातीमध्ये किंवा नोमॅडिक ट्राईब मध्ये धनगराचा समावेश केलाय, हं, म्हणजे ते भटके आदिवासी आहेत हे तुम्ही मान्य केलंय, त्यांना वेगळं आरक्षण 3.5% दिलंय, हं, मग त्यांना एसटी मध्ये हं, हं, का घेत नाही? हं, हं, कारण समाजशास्त्रज्ञ, अनुवंशिकी तज्ञ हं, यांनी अगदी काका कालेलकर आयोगाने हं, हे स्पष्ट म्हटलेलं होतं की या भटक्या विमुक्त म्हणजे धनगर असतील किंवा गोपाळ असतील, हे जे भटके समाज आहे हं. त्यांची अवस्था या आदिवासींपेक्षा दयनीय आहे. त्यांना एसटीची सवलत मिळायला पाहिजे. पण केंद्र सरकारने ते केलं नाही. हं. आणि हा मुळात केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे. SC ST हा त्यांनी केलं नाही. हं. मग धनगर समाजाची मागणी कोणासमोर पाहिजे? केंद्रासमोर पाहिजे, पुन्हा दिल्ली. तुम्ही करताय कोणाकडं? मुंबईत. मुंबई. हं, ते होणं शक्य नाही. धनगरांनाही एसटी हं, प्रवेश या पद्धतीने मिळणार नाही. ही झाली 4 गोष्टी. हं, 5वी गोष्ट यात लक्षात घ्या, हं, मातंग समाज आणि महार समाज हं, हं, किंवा नवबौद्ध समाज आपण म्हणू. रोहिणी आयोग किंवा सुप्रीम कोर्टाने वर्गवारी करायचं ठरवलं. हं. त्यामुळे या 2 समाजांमध्ये नाही म्हटलं तरी छुपा का होईना संघर्ष आहे. येतोय आणि तो हळूहळू डोकं वर करायला लागलं. आता असे अनेक समाज आहेत की जे मूक आहेत, बहिरे आहेत किंवा बोलत नाहीत. आपल्या व्यथा वेदना त्यांचा कथेवर सामर्थ्य नाही किंवा मीडियाचं त्यांच्याकडे लक्ष नाही. हं, परंतु हा सामाजिक असंतोष आहे ही वस्तू आहे. एका दृष्टीने जर आपण पाहायला गेलं गणेशजी, महाराष्ट्र हा असंतोषाच्या उंबरठ्यावर आहे किंवा एक दारूचं कोठार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. हं. खरं आहे सर. महाराष्ट्रातील राजकीय सामाजिक हा जो तिढा आहे, तुम्ही सुरुवातीला म्हणाला की महाविकास आघाडी, महायुती, नंतर अजित पवारांचा पण तुम्ही उल्लेख केला की लोकसभेत जे अपयश आलंय भाजपला ते अजित पवार गटामुळे आलंय की, आणि त्यांचं आता बहुतांशी महायुतीत ठेवायचं की नाही अशी मागच्या म्हणजे भिंतीमागे चर्चा चालू आहे त्यांची. तर अजित पवारांची काय स्थिती आहे सर? ते परवाही 1-4 दिवसाखाली म्हटले, मी जरी भाजप बरोबर असलो तरी शाहू फुले आंबेडकरी विचारधारेला धरून आहे, बांधील आहे. तर त्यांच्याबद्दल काय सांगता येईल? प्रश्न असा आहे की सर्वसामान्य माणूस काय विचार करेल हं. की लवाडाचं अवतन जेवल्यावर खरं. हं, हं, आता तुम्हाला शाहू फुले आंबेडकर आता आठवायला लागले, मग तुम्ही त्यांच्याबरोबर गेलात तेव्हा ते कुठे गेले होते? हं, हं. व्हेरी ट्रू. तुम्ही युती कोणा करावी हं, प्रश्न हा नाहीये. हं, म्हणजे उदाहरणार्थ चंद्रबाबू नायडू किंवा नितीश कुमारने बीजेपीला पाठिंबा दिला, हं, हरकत नाही, हं. पण ते सरकारमध्ये गेले नाही.
लक्षात ना. हम्म. अजित पवारांनी काय केलं, अजित पवारांनी आपली स्वतःची विश्वासार्हता स्वतःच्या हाताने घालवली. हम्म. ना त्यांना मराठा नेता कोणी मानत. हम्म. आधी यांना वाटलं होतं की मराठा नेता म्हणून अजित पवारांचा आपल्याला उपयोग होईल. हम्म. आजही मराठा नेता शरद पवारच आहेत, हम्म. अजित पवार नाही. नाहीत. हम्म. हे वास्तव आहे. हम्म. आता हे किती शाहू फुले आंबेडकरांच्या नावाचा जप जरी केला किंवा पुन्हा एकदा जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या समाधीसमोर जाऊन आत्मक्लेश केला, हम्म. त्याचा काही उपयोग नाही. कारण लोकांना हे ढोंग, हम्म. हे नाटक, हम्म. हे लोक एवढी आंधळी नसतात हो. हम्म. खरं. लोकांना एवढं तर कळतं ना हम्म. की तुम्ही पहाटे जाऊन शपथविधी काय करताय, नंतर हे काय करताय, परत महाविकास आघाडी आणि स्वतःच्या काकांच्या हम्म. बरं का पाठीमध्ये खंजीर खूप असताय. हम्म. एकनाथ शिंदेने केलं, त्यांना माफ करू आपण एक वेळ, कारण का ते परके होते. हम्म. तुम्ही किमान एक ध्येयनिष्ठ राजकारण जेव्हा आपण करतो, कारण राजकारणात ध्येय राहिलेलं नाही, लक्षात घ्या. आजचं राजकारण हे ध्येयहीन राजकारण, तत्वनिष्ठ राजकारण राहिलेलं नाही. हे एवढं स्वार्थी, आत्मकेंद्रित. तुम्हाला ईडी सीडीची भीती वाटली म्हणून तुम्ही बीजेपीकडे गेला असं तुम्ही जरी म्हटलं जाता, उपयोग नाही. कारण ईडी तुमच्या दारात यावी अशी पाप तुम्हीच केली म्हणून आली ना. जर केलंच नसतं काही, शरद पवार घाबरले का? नाही. तिथे स्वतःहून सामोरे गेले त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये. तर कर नाही त्याला डर कशाला पाहिजे, आणि आपली तत्वनिष्ठा आपण कशासाठी सोडतोय याचं एक भान असलं पाहिजे. अजित पवारांना दुर्दैवाने ते समजलं नाही, आणि मला आशा आहे की ते कधी ना कधी समजेल. पण आता वेळ गेलेली आहे, निवडणुका जवळ आलेल्या आहे, आणि महायुतीमध्ये अजित पवार असतील की नसतील ही शंका आहे. खरं आता महायुतीचा तुम्ही उल्लेख केला, महाविकास आघाडीचा उल्लेख होतोय. इकडे 3 पक्ष आहेत, तिकडे 3 गट आहेत, असं 3 आहेत पक्ष. एका मोठ्या विरोधी आघाड्यांमध्ये. तर सर इथं राज ठाकरे यांचं पण थोडं स्थान आहे, एक तिसरी आघाडी म्हणून. आणि त्याबरोबर प्रकाश आंबेडकर, प्रत्येक वेळी जो एक काँग्रेसच्या उमेदवारांना पाडण्यात ज्यांचा हात आहे असं म्हटलं जातं, तर त्याबद्दल काय सांगता येईल? 4 मोठे हे राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर या दोघांची पण भर आहे, कोणाला फायदा होईल? राज ठाकरेंबद्दल बोलेल. राज ठाकरे हे माझे जुने मित्र, 20-25 वर्षापूर्वी आम्ही फार जवळ होतो, पण साहित्यिक कारणांमुळे अर्थातच आणि कलात्मक कारणांमुळे. मराठी भाषेबद्दल तुमचं मोठं ज्ञान आहे, त्यामुळे त्यांनी मध्ये फोन केला होता तुम्ही, हे एकदा आपल्या चर्चेत तुम्ही उल्लेख केला होता. परंतु आपण ज्यावेळेस सामाजिक आणि राजकीय वास्तवाबद्दल बोलतो, राज ठाकरेंनी गेल्या 10 वर्षामध्ये जेवढ्या कोलांटुड्या मारलेल्या आहेत, त्याला भूमिका बदलल्या म्हणजे वैचारिक ताळमेळ अधिष्ठानच ज्याला नाही अशा प्रकारचा माणूस म्हणून राज ठाकरे उदयास आले. एक काळी राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंची कॉपी अशी मान्यता त्यांना मिळाली होती, की म्हणजे बाळासाहेब जसे भाषणशैली वगैरे, भाषणशैली तर हा भाग कॉपी आहेच, परंतु विचार आणि वर्तन, वागणं आणि निर्णय यात बाळासाहेब ठाकरे ज्या उंचीला पोचले, भले त्यांचं मत पटो न पटो हा भाग वेगळा, परंतु बाळासाहेब ठाकरे होते. राज ठाकरे त्यांच्या पायाच्या नखाची सर नाही, अजून त्याच्या दुसरा शब्द मला वापरता येत नाही. या माणसाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कार्टून काढतात, व्यंगचित्र काढतात, हे स्वतः व्यंगचित्र बनून गेले, ही त्यांची एक वस्तू. त्यामुळे आता ते स्वतः लढले काय नाही लढले काय काही फरक पडत नाही. बीजेपीला झाला फायदा तर थोडाफार बीजेपीलाच होणार, जो काही 5-10 मतांचा होईल म्हणजे प्रत्येक मतदारसंघामध्ये तो बीजेपीला होईल. आणि राहिलं प्रकाश आंबेडकर. आम्ही चॅनेलवर एकत्र चर्चेला होतो. छत्तीसगडला ज्यावेळेस नक्षलवाद्यांनी हल्ला करून 35-40 लोकांना ठार केलं होतं, हा नक्षलवाद्यांचा कडेकोट समर्थक नंबर 1. त्यानंतर त्या माळी जे काही दाम्पत्य होतं नक्षलवादी, पोलिसांच्या हवाली करताना सगळ्यात पुढं कोण? बाळासाहेब आंबेडकर.
हं. हे बाबासाहेब आंबेडकरांचे नातेवाईक आहेत. नातू सोडा, हं. नातेवाईक म्हणणं सुद्धा बाबासाहेबांवर आपण बोट उठवण्यासारखं आहे. कारण यांनी बाबासाहेबांची जी विचारनिष्ठा आहे, तत्वनिष्ठा आहे, हं. जी ध्येयनिष्ठा आहे आणि सामाजिक स्थितीचं आकलन जे आहे, हं. त्याच्या पासंगाला सुद्धा हा माणूस जात नाही. हं. हं. हे वंचित बहुजन आघाडी, तुला माहित असेल, हे नाव तुम्ही वंचित शब्द हा मी दिला. हं. ते नंतर दलित बहुजन आघाडी करणार होते. हं. पण मला त्यावेळेस फक्त विजय मोरे माहिती होते. हं. त्यात बाळासाहेब आंबेडकर आहेत हे माहित नव्हतं. माहित असतं तर मी तिथेच नाव दिलं नसतं. दूर केलं असतं. मी विषयच बंद केला असतं. नाव सुचवण्याचा काय प्रश्न झाला नसता. हं. या माणसाला समाजाशी काही घेणं देणं नाही. हं. या माणसाला ओबीसी असतील, दलित असतील, आदिवासी असतील, यांच्या हिताशी सुद्धा काही घेणं देणं असल्याचं आतापर्यंत दिसलेलं नाही. आतापर्यंत त्याचं राजकीय जीवन बघा हं. प्रदीर्घ आहे, परंतु त्यांनी समाज हितासाठी कोणता विचार मांडलाय, हं. कोणती कृती केली आहे, हं. असं आजतागायतपर्यंत दिसलेलं नाही. हं. आणि त्याचा फायदा बीजेपीला झालेला आहे, तर आपल्याला माहितच आहे. त्यामुळे ते काही लपून ठेवायची गोष्ट राहिली नाही. हं. आणि आता हं. आता त्यांचाही जोर कमी झालाय. हं. बाळासाहेब आंबेडकरांना हं. जे 5-10 वर्षापूर्वी एक स्थान होतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, हं. की जो तो वंचित बहुजन आघाडीमध्ये जाऊयात म्हणत होता. हं. भारीप. हं. भारीप नाही, नंतर वंचित बहुजन आघाडी स्थापन झाल्यानंतर हं. जाऊयात अनेक नेते आले होते. हं. आज ते नेते कुठे आहेत? आज युवराज मोहितेंसारखे पत्रकार जे त्यांच्यावर होते, का जायची त्यांची इच्छा होती, हं. आहेत का? नाही. यांच्यावर एकही विचारी माणूस, विचारवंत किंवा सामाजिक नेता यांच्यावर कोणी नाही. आता त्यांनी 12 लोकांची यादी जाहीर केली बघ. हं. त्या 12 लोकांमध्ये कोण नेता महाराष्ट्राला माहितीये? कोणी नाव त्यांचं ऐकलंय, वाचलंय, माहितीये का? नाही. हे फक्त उभं करायचं. हं. हं. एक ज्या मिळतील ती मतं वंचित बहुजन आघाडी या नावाखाली किंवा बाळासाहेब आंबेडकर नावाखाली जेवढी खातात तेवढी खायची आणि बीजेपीला फायदा करून घ्यायचा. काँग्रेसचं किंवा महाविकास आघाडीचं नुकसान करायचं, हे त्यांचं ध्येय आहे. हं. 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 मग सर ते तडजोड का करत नाहीत मग जागेंसाठी? आता लोकसभेलाही तेच केलं. पहिली गोष्ट अशी आहे की प्रकाश आंबेडकर हे हटवादी आहेत. हट्ट. हं. फार हटवादी आहेत. हं. हं. त्यांच्या डोक्यात जे असतं ते आपल्या कार्यकर्त्यांचं ऐकत नाही किंवा सहकारी नेत्यांचंही ऐकत नाही. हं. जसं शरद पवार सगळ्यांचं ऐकून तरी घेतात, हं. कमीत कमी ऐकून. सगळ्यांचं ऐकून घेतात. किंवा नाना पटोले असतील किंवा अगदी देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, ते किमान सहकाऱ्यांचं ऐकून तरी घेतात. हं. हे तर ऐकतच नाही. हं. राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर असं ऐकत नाहीत असं. राज ठाकरेचा प्रश्नच वेगळा. हं. ते म्हणजे ते स्वतःचे सम्राट. हं. 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 बाळासाहेबांचं तेच आहे. हं. हं. मग हे हं. सामाजिक किंवा लोकशाहीतले नेते होऊ शकत नाहीत ना. हं. हं. लोकशाहीचा पहिला आधारस्तंभ काय? ऐकून घेतलं पाहिजे. बरेच वेळा पटो न पटो, हं. पटलं नाही तर सांगायला पाहिजे, समजावून सांगायला पाहिजे की बाबा असं नाही, असं का. हं. हं. पण हे मी म्हणेल तीच पूर्व देश आहे. हं. 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 अशी हुकुमशाही वृत्ती म्हणजे RSS हे दुसऱ्या RSS. हे दुसरे RSS. हं. बरं आता सर कालची एक बातमी आहे, म्हणजे सध्या ती चालू आहे. हे जे बदलापूर प्रकरण झालं त्यातला जो आरोपी आहे त्यानं आत्महत्या केली, तर यावर काय भाष्य करता येईल सर? काय सांगता येईल यावर? आता आपण जे सामाजिक स्थितीबद्दल महाराष्ट्राला बोललो हं. ते उद्रेकी आहे. हं. आणि त्याचं काल जे घडलं हं. हे त्याचं दृश्य रूप आहे. हं. हं. आत्महत्या केली हा शब्द चुकीचा आहे. हं. अशी बातमी आहे. हं. बातमी काय, शेवटी या सगळ्या मॅनेज केलेलं असतं. हं. मीडिया आजकाल कसा मॅनेज होतो हं. हे जग जाहीर आहे. नाही तर पोलीस व्हॅनमध्ये एखादा कैदी हं. बेड्या घातलेला असताना हं. एका पोलीस शिपायाचं रिव्हॉल्वर काढतो किंवा बंदूक घेतो, तिला लोड करतो हं. आणि गोळ्या झाडतो. हं. आणि गोळी झाडतो कुठं तर पायावर झाडतो. हं. ही चित्रपटात जरी दाखवली गोष्ट हं. तरी खरी वाटणार नाही, अशी ही वस्तुस्थिती आहे. त्याचा खून केला गेलाय, हं. एन्काउंटर केलं गेलंय. हं. तो आरोपी होता की नव्हता, दोषी होता की नव्हता,
हं. याच्यापेक्षा आता महत्वाचा प्रश्न काय उभा राहिला आहे की कोणाला यांना वाचवायचं होतं म्हणून त्याला मारून टाकलं. हं. म्हणजे कोणीतरी अशा पापी शक्ती, हं. वाईट शक्ती किंवा खऱ्या व्यभिचारी शक्ती हं. त्याच्या पाठीशी होत्या हं. आणि त्यांना वाचवण्यासाठी याने जर तोंड उघडलं कोर्टासमोर तर ते त्यांचं काय होईल या भीतीने पोलिसांनी कोणाच्या तरी सांगण्यावरनं हं. त्यांचं एन्काउंटर केलंय आणि जे आज एन्काउंटरचं समर्थन करतायत हं. तेच त्याच्या पाठीशी असू शकतील असं म्हणतो. याची मला खात्री वाटते. हं. 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 सर मग एकंदरीत हा जो महाराष्ट्रातील राजकीय सांस्कृतिक तिढा आहे, सामाजिक तिढा आहे, यावर निरोपापूर्वी काय सांगता येईल? एकच सांगता येईल की महाराष्ट्रातली स्थिती सुधारणं हे महाराष्ट्रीयन लोकांच्याच हातात आहे. हं. मराठी माणसाने शांतपणे विचार करून आपल्याला नेमकं काय पाहिजे आता निवडणुका येत आहेतच. हा, हं. उत्तर द्यायची वेळही जवळ आलेली आहे सुदैवाने. हं. शांतपणे विचार करून आपल्याला कुठे जायचंय, आपल्याला प्रगतीकडे जायचंय, आपल्याला आपलं जीवन खुशाल करायचंय का भिकांवर जगायचंय, लाडकी बहीण लाडकी लेक वगैरे योजनांवर, की आपल्याला सरकारकडनं आपल्या जीवनासाठी हं. जीवनावश्यक सुविधा हं. किंवा प्रगतीसाठी हं. म्हणजे शिक्षण असेल, म्हणजे मोफत शिक्षण असेल किंवा मोफत हं. किंवा रोजगार अशा संधी असतील हं. या मुबलक उपलब्ध कसे करून देईल हे पाहणारं सरकार निवडायचं हे लोकांचं काम आहे. लोकांनी कोणत्याही दबावाला, कोणत्याही या भूलतापांना, मग ते मोदी असतील, शाह असतील, राहुल गांधी असतील किंवा अजून पटोले असतील, देवेंद्र फडणवीस असेल किंवा एकनाथ शिंदे असेल, यांना काय बोलायचं ते बोलू द्या. त्यांचं कोणाचं ऐकायचं कोणाचं नाही ऐकायचं तुम्ही ठरवा. परंतु पहिली गोष्ट ही ठरवा की तुम्हाला जगण्यासाठी जे वातावरण पाहिजे ते मिळणार आहे की नाही. नाही तर हा गणपती उत्सव तो ठो 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 दंदनाट, बहिरे होत आहेत लोक, आंधळे होत आहेत लोक, मरतायत. हे असंच मला सरकार पाहिजे की तुमचं जीवन प्रगतीच्या वाटेने, प्रगतीच्या वाटेने सुसंगत, सौहार्दमय, प्रेममय कसं होईल हे पाहायचं आहे. हे आपण ठरवायला पाहिजे आणि हे सगळ्यांनी ठरवावं. नाही तर आपण मागाशीपासून जे बोलतोय ही स्थिती फार भीषण आहे.